महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन हाडाची काढ करून काढला खाणीतून कोळसा, खोकून आमचा जीव गेला आणि भरला तुझा खिसा. तवा बदमाशा कळला नव्हता का धरम आमूचा, हो दादा र र र र र. तवा तू कसं विचारलं नाही की आमची जात कंची हाय ना आमचा धर्म कंचा आहे. प्रसिद्ध कवी चेराबंडा राजू यांची ही कविता. श्रमिकांच्या जीवावर संपत्ती आणि अर्थव्यवस्थेची रचना करून त्यांनाच परिघाबाहेर ठेवणाऱ्या ऐत खाऊ संस्कृतीवर हल्लाबोल करणारी ही कविता दिवसेंदिवस अधिकच लागू होत चाललेली आहे. श्रमिकांच्या जीवावर अहंकाराचे इमले उभे करून उलट त्यांनाच जात विचारणारी आणि अपमानित करणारी मानसिकता ठेचण्यासाठीच ही कविता पुढे येते, गाणी पुढे येतात. ही कविता आज मला आठवण्याचं कारण म्हणजे राजस्थानात घडलेला गलिच्छ प्रकार. जाती व्यवस्था हे भारतीय समाजाचं आजही एक अविभाज्य अंगच आहे की काय असं वाटावं अशा घटना गेल्या काही काळात देशभरात सुरू आहेत. आजही हा खालचा तो वरचा अशा तकलादू समाज रचनेवर अभिमान बाळगणारी नीच मानसिकता देशाच्या अनेक राज्यात असलेली दिसते. ही मानसिकता मानवता नावाची गोष्ट असते हेही विसरते. पाणी पिण्यावरून मारहाण ते अगदी मंदिरात प्रवेश नाकारणं इथपर्यंत भेदाभेदीचा हा गलिच्छ प्रकार वरचेवर घडताना दिसतोच. असाच एक अमानुष आणि चीड आणणारा प्रकार राजस्थानमध्ये घडलाय. भारतीय जनता पार्टीच्या एका माजी आमदारानं मंदिराला विटाळ झाला, मंदिर अपवित्र झालं म्हणून गंगेच्या पाण्यानं ते शुद्ध करण्याची घोषणा केली आणि अजूनही आम्ही रानटी आधी मानसिकतेतच अडकलोय हेच सिद्ध केलं. हा प्रकार नेमका आहे काय आणि कुणाचा विटाळ झाला मंदिराला आणि त्यानंतर अडाणी मानसिकतेनं कसा कांगावा केला पाहूया या स्पेशल व्हिडिओतून. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान. भाजप नेते आणि रामगडचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी सोमवारी गंगेच्या पाण्यानं मंदिर शुद्ध करण्याची घोषणा करून राजकीय वादळ निर्माण केलं. त्यांनी अलवर येथील राम मंदिराला भेट दिली आणि राजस्थानचे विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनी रविवारी प्रार्थना केलेल्या ठिकाणी गंगाजल शिंपडले. जुली यांच्या भेटीमुळे मंदिर अपवित्र झाल्याचा दावा आहुजा यांनी रविवारी दिलेल्या एका निवेदनात केल्यानंतर वाद सुरू झाला. सोमवारी त्यांनी केलेल्या कृतीनं आगीत तेल ओतलं गेलं. काँग्रेसनं याला दलित विरोधी मानसिकतेचं स्पष्ट प्रदर्शन आणि श्रद्धा आणि मानवतेचा अपमान असल्याचं म्हटलेलं आहे. टिकाराम जुलींच्या समर्थनार्थ काँग्रेसनं हा मुद्दा आक्रमकपणे पुढे उपस्थित केला. आतापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून किंवा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडून या विधानावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की या वादामुळे भाजपसाठी अस्वस्थ परिस्थिती निर्माण होऊ शकते, विशेषतः अशा काळात जेव्हा भाजप दलित वोट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा जात आणि धर्माचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे आणि येत्या काळात यामुळे अधिक तीव्र वादविवाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. टिकाराम जुली यांच्या मंदिर भेटीवर प्रतिक्रिया देताना ज्ञानदेव आहुजा म्हणाले की टिकाराम जुली हा हिंदुत्वाचा विरोधक आहे, सनातन धर्माचा विरोधक आहे. काल तो करणी माता मंदिरात गेला होता आणि आज तो राम मंदिरात आलेला आहे. त्याला लाज वाटली पाहिजे. आजकाल पाण्याची पातळी आटत चाललेली आहे म्हणून एखाद्यानं एका भांड्यात पाणी घेऊन त्यात नाक बुडवावं, मी त्यावर बहिष्कार टाकणार नाही. ते भगवान श्रीरामाचं मंदिर आहे, पण उद्या मी तिथे जाईन आणि जिथे त्याचं अपवित्र पाय स्पर्श करतील किंवा जिथे त्याचे हात मूर्तींना स्पर्श करतील तिथे मी गंगाजल घेऊन जाईन आणि गंगाजल शिंपडेन आणि भगवान श्रीरामाची पूजा करेन. हा माझा संकल्प आहे. हे विधान किती निर्लज्जपणाचं आणि कोडगेपणाचं आहे हेच स्पष्ट होत आहे. हे विधान सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झालं आणि त्यानंतर वाद वाढतच गेला. विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनी हे विधान त्यांच्या श्रद्धेवर हल्ला आणि अस्पृश्यतेला प्रोत्साहन देण्याचं म्हटलेलं आहे. ट्विटरवरच्या म्हणजेच एक्सवरच्या आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी लिहिलं की ज्येष्ठ भाजप नेते श्री ज्ञानदेव आहुजा यांचं हे विधान भाजपच्या दलितांबद्दलच्या मानसिकतेचं सूचक आहे. मी विधानसभेत दलितांचा आवाज उठवला होता आणि अस्पृश्यतेविरोधात मोहीम चालवल्याबद्दल बोललो होतो. म्हणून भाजपची मानसिकता अशी आहे की मी दलित असल्यानं जर मी मंदिरात गेलो तर ते गंगाजलानं मंदिर धुण्याबद्दल बोलत आहेत. हे केवळ माझ्या वैयक्तिक श्रद्धेवर हल्ला नाही तर अस्पृश्यतेसारख्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणारं विधान आहे. जुलीने पुढे प्रश्न उपस्थित करत म्हटलं की भाजप हा दलितांचा इतका द्वेष करतं की ते आपल्याला पूजापाठ करतानाही पाहू शकत नाही. भाजप नेत्यांचाच देशावर अधिकार आहे का? दलितांनी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते गंगाजलानं धुण्याचं समर्थन करतात का? ते हे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट करावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासारा म्हणाले की भाजपचे हृदय दलितांबद्दल द्वेष आणि मत्सरानं भरलेलं आहे. आज भाजपनं अलवर येथील भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये गंगाजल शिंपडलं, जिथे काल विरोधी पक्षनेते टिकाराम जुली गेले होते.
भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव यांचे जुले विरुद्धचे अपमानजनक विधान आणि घृणास्पद कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. दलित असो, शेतकरी असो, महिला असो, कामगार असो, भाजप त्यांचा इतका द्वेष का करतं? वेळ आल्यावर राजस्थानचे लोक भाजपच्या या घृणास्पद मानसिकतेला योग्य ते उत्तर देतील. आहुजा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चंदना म्हणाले की अलवर येथील भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात दलित नेते, विरोधी पक्षनेते टीकाराम जुली यांनी पूजा केल्यानंतर भाजपचे माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी मंदिर गंगाजलानं धुणं हा रामभक्तांच्या श्रद्धेचा आणि सनातनच्या मूळ भावनेचा अपमान आहे. हा देशातील दलितांचा अपमान आहे. हा भाजपचा खरा चेहरा आहे. भगवान राम हे संपूर्ण मानव जातीचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाने अशा संकुचित राजकीय वर्तनात सहभागी होणे भाजपसाठी अत्यंत लज्जास्पद आहे. राज्यात संवैधानिक पदावर असलेल्या दलित समुदायातील एका आदरणीय राजकारणाबद्दल भाजपचे हे वर्तन दलितांबद्दलची त्यांची संकुचित आणि भेदभावपूर्ण विचारसरणी स्पष्टपणे उघड करतं. भाजपची विचारसरणी बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानावर आणि त्याच्या मूल्यांवर सतत हल्ला करत आहे. राम सर्वांचा आहे. भगवान राम कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा शक्तीचा संकुचित विचारसरणीचा नाही आहे. आमदार राम निवास गवारे यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले की हा केवळ एका नेत्याचा अपमान नाही, तर देशातील दलित समुदायाचा अपमान आहे. अलवर येथील प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात विरोधी पक्षनेते टीकाराम जुली यांनी जी पूजा अर्चना केली, त्यानंतर भाजपचे नेते ज्ञानदेव आहुजा यांनी गंगाजलानं त्याचं शुद्धीकरण करणं हे केवळ प्रभू रामाच्या श्रद्धेचाच नाही, तर दलित समुदायाच्या श्रद्धेचा आणि आदराचाही अपमान आहे. मी याचा तीव्र निषेध करतो, असंही ते म्हणाले. ही भाजपची खरी रणनीती, चारित्र्य आणि चेहरा आहे. प्रभू श्रीराम हे सर्व मानवतेचे पूजनीय देवता आहेत. त्यांच्या नावानं दलितांचा अपमान करणं हे भाजपच्या संकुचित मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि सामाजिक सौहार्दाच्या मूल्यांचा नाकारत आहे, असं सुद्धा ते म्हणाले. देव कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा नसतो. देव सर्वांचा असतो. श्रद्धा सर्वांची असते. प्रत्येकाला पूजेचा, श्रद्धेचा अधिकार आहे, असं आपली भारताची राज्यघटना सांगते. पण ज्यांना राज्यघटनाच मान्य नाही, ज्यांना संविधानच मान्य नाही, त्यांना जाती व्यवस्थेच्या विरोधामधली मानसिकता काय मान्य असणार आहे? त्यांची संकुचित मानसिकता आजही लोकांचा अपमान करते, श्रमिकांचा अपमान करते, मानवी मूल्यांचा अनादर करते. आणि माणुसकी नावाची गोष्ट तरी असते का, हे सुद्धा ज्यांच्या गावी नाही आहे, अशा लोकांना आपण राज्यघटना, मानवी मूल्य काय समजावून सांगणार? हे ज्ञानदेव आहुजा नेमके कोण आहेत हेही बघूया. ज्ञानदेव आहुजा हे राजस्थानमधील एक प्रमुख राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ज्यांनी रामगड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून बऱ्याचदा प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते 2003 ते 2008 आणि त्यानंतर 2013 ते 2018 पर्यंत रामगडचे आमदार होते. आहुजा अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले आहेत. त्यामध्ये अनेक विधानं सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवरील त्यांचे कट्टरपंथीय विचार प्रतिबिंबित करतात. मूळचे जयपूरचे असलेले आहुजा यांनी भाजप संघटनेत बराच काळ विविध पदांवर काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजे RSSची देखील ते बराच काळ जोडले गेलेले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते आणि एका महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून सुद्धा काम करत होते. खरं तर ही हास्यास्पद गोष्ट आहे, परंतु त्यांनी काम केलेलं आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी ते भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सक्रिय सदस्य आहेत. गंगाजलानी मंदिराचं शुद्धीकरण किंवा मॉब लिचिंग सारख्या अनेक गोष्टींमुळे आणि त्या टिप्पण्यांमुळे वेळोवेळी वाद निर्माण झाले होते आणि ते वाद निर्माण करण्याचं काम आहुजा यांनी केलं होतं. 2022 मध्ये एका शेतकऱ्याच्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबाच्या घरी पोहोचल्यानंतर आहुजा यांनी वादग्रस्त विधान केलं होतं आणि मग गोविंदगड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतरही आपण या अशा विचारात अडकलोय, हे आपल्या रानटी मानसिकतेचंच लक्षण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान. धन्यवाद.